आपण आज हायड्रोक्लोरिक ॲसिड हा 17 ग्रुप एलिमेंट स्टडी करू. याआधी आपण क्लोरीन हा स्टडी केलेला आहे. आता 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये जो हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे म्हणजेच HCl, तर यांचं प्रिपरेशन्स, यांच्या प्रॉपर्टीज, यांचे युजेस आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामुळं हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते यांचं फर्स्ट प्रिपरेशन जे आहे ते ग्लेव्हबर या सायंटिस्टने केलेले आहे. ग्लेव्हबर नावाचा जो सायंटिस्ट आहे यांनी याचं फर्स्ट प्रिपरेशन्स केलेलं आहे. प्रिपरेशन्स म्हणजे सर्वात पहिल्यांदा हा जो हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे तो ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टने प्रिपेअर्ड केलेला आहे इन 1648. कितीमध्ये? 1648 मध्ये यांनी सर्वात पहिल्यांदा हा जो हायड्रोजन क्लोराईड आहे हा तयार केला. बाय रिएक्शन्स विथ कोणाकोणाची रिएक्शन्स केली यांनी? सोडियम क्लोराईडची रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत करून यांनी सर्वात पहिल्यांदा हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रिपेअर केला ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टने. तर यांनी सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडची या NaCl सोबत रिएक्शन्स करून सर्वात पहिल्यांदा हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार केला. आता आपल्याला माहिती आहे की हा जो फर्स्ट ग्रुपचा मेटल आहे तो हायड्रोजनपेक्षा मोर पॉझिटिव्ह असतो. नॅचरली तो हायड्रोजन्सला ॲसिड मधून काय करतो? डिस्प्लेस करतो आणि आपल्याला काय भेटल? सोडियम बायसल्फेट आणि HCl. तर अशा प्रकारे जे HClचं प्रिपरेशन्स आहे हे ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टनं 1648 मध्ये केलेलं आहे. त्यानंतर हे जो सोडियम बायसल्फेट आहे, हा जो सोडियम बायसल्फेट आहे हा सुद्धा पुन्हा आपण यांची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली? H2SO4 सोबत केली, कॉन्सन्ट्रेटेड NaCl सोबत. कोणासोबत? NaCl सोबत. ठीक आहे, एकदा मी पुन्हा समजावून सांगतो हे व्यवस्थित. बघा, लक्ष द्या. आपण सेकंड कंपाऊंड स्टडी करून राहिलेलो 17 ग्रुप एलिमेंट्स मध्ये, तो आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. बघा, सेकंड कंपाऊंड कोणता आहे? हायड्रोजन क्लोराईड. कोण आहे? हायड्रोजन क्लोराईड आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, ज्याला आपण HCl. तर सर्वात पहिल्यांदा हे जे हायड्रोजन क्लोराईड आहे की नाही, जो 17 ग्रुप मधला सेकंड कंपाऊंड्स आहे, ज्यांचं सर्वात पहिली फर्स्ट प्रिपरेशन्स यांची आहे की नाही, ते ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टने यांना सर्वात पहिल्यांदा प्रिपेअर्ड केलं. कोणत्या? ग्लेव्हबर नावाचा जो सायंटिस्ट आहे इन 1648 मध्ये यांनी प्रिपेअर्ड केलं याला. बरोबर आहे. तर प्रिपेअर्ड सर्वात पहिले याला कोण प्रिपेअर्ड केलं? ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टने 1648 मध्ये. बाय रिएक्शन्स ऑफ कोणाकोणाची रिएक्शन्स केली त्यांनी? सोडियम क्लोराईडची कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिएक्शन्स केली. आता सर्वांना माहिती आहे की सोडियम हा मोर पॉझिटिव्ह मेटल्स आहे, त्याच्यामुळे हा हायड्रोजन्सला ॲसिड मधून डिस्प्लेस करणारच आहे. जनरली एस ब्लॉकचा कोणताही मेटल असेल आणि समोरच्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन दिसत असेल तर त्याला तो डिस्प्लेस करतो, कारण ते त्याच्यापेक्षा मोर पॉझिटिव्ह असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा सोडियम बायसल्फेट प्लस HCl हा बाय प्रॉडक्ट तयार होतो. असंच या ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टनं सोडियम क्लोराईडची कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिएक्शन्स करून त्यांनी काय तयार केलं? हायड्रोक्लोरिक ॲसिड फर्स्ट प्रिपेअर्ड केला, सर्वात पहिले प्रिपेअर्ड केला. त्यानंतर हा जो सोडियम बायसल्फेट आहे हा सुद्धा पुन्हा NaCl सोबत जेव्हा रिएक्शन्स करेल तर त्यावेळेस पुन्हा हा सोडियम या हायड्रोजन्सला काय करतो? डिस्प्लेस करतो आणि फायनली आपल्याला सोडियम सल्फेट प्लस HCl तयार होईल. त्याच्यामुळे हे जे HCl आहे की नाही, यांची जी प्रिपरेशन्स आहेत तर ही सर्वात पहिले कोणी केलेली आहे? ग्लेव्हबर नावाच्या सायंटिस्टनं 1648 मध्ये. ठीक आहे. आणि लेटर ऑन डेव्ही नावाचा जो सायंटिस्ट आहे, ऑलरेडी क्लोरीन मध्येही जे क्लोरीनचं मीन क्लोरीन आहे हे डेव्हीनं दिलं होतं. लेटर ऑन डेव्ही नावाचा जो सायंटिस्ट आहे 1810 मध्ये
ही सजेस्ट यांनी काय केलं, ही सजेस्ट दी कंपाऊंड इज मेडअप ऑफ, हा जो कंपाऊंड आहे कंपाऊंड इज मेडअप ऑफ, हा कशानं बनलेला आहे, हायड्रोजन्स अँड क्लोरीन, हायड्रोजन अँड क्लोरीन, हा जो हायड्रोजन क्लोरीन बनलेला आहे असं कोण सजेस्ट केलं, डेव्ही नावाच्या सायंटिस्टनं. ते हे झालं क्लोरीनचं हायड्रोजन क्लोराईडचं थोडक्यात इंट्रोडक्शन्स. म्हणजे याची सर्वात पहिली प्रिपरेशन्स हे ग्लेव्हर नावाच्या सायंटिस्टनं 1648 मध्ये केली. त्याच्यानंतर त्यांनी सोडियम क्लोराईडची रिएक्शन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली आणि सोडियम क्लोराईडची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार केला. ठीक आहे. लेटर ऑन डीबी नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी सजेस्ट केलं की हा जो कंपाऊंड आहे इट इज मेडअप ऑफ हायड्रोजन अँड क्लोरीन. आता सर्वात पहिल्यांदा आपण यांची मेथड ऑफ प्रिपरेशन्स, म्हणजे आता हे तर झालं इंट्रोडक्शन्स थोडक्यात. त्यानंतर आता यांची मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स. तर प्रिपरेशनची मेथड ऑफ प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड, HClचं प्रिपरेशन शिकवत आपण आहे की नाही. तर कोणती मेथड आहे, लॅब मेथड, लॅबोरेटरी मेथडमध्ये की हा HCl आपण तयार करू आहे ना. आता लॅब मेथडमध्ये आपण जेव्हा HCl तयार करतो हेच रिएक्शन्स आहे. तर लॅब मेथडमध्ये म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आपण जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तो कोणापासून तयार करतो, सोडियम क्लोराईडची रिएक्शन्स सल्फ्युरिक ऍसिड सोबत करतो, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत ॲट 423 केल्विन टेम्परेचरला याला हिटिंग करायचं आहे. नॅचरली सोडियम मोर पॉझिटिव्ह आहे, हा सोडियम मोर पॉझिटिव्ह या हायड्रोजन्सला ऍसिडमधून डिस्प्लेस करत आणि आपल्याला सुरुवातीला काय भेटणार आहे, असा सोडियम बायसल्फेट प्लस HCl, हा हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होईल. आता यामध्ये अजून एक रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम आहे, त्यामुळं हा जो सोडियम बाय सल्फेट आहे याला आपण काय म्हणतो, सोडियम बाय सल्फेट, हा जो सोडियम बाय सल्फेट तयार झाला होता हा फर्दर कोणासोबत रिएक्शन्स करतो, बघा लक्षात ठेवायचं, याची फर्दर रिएक्शन्स NaCl सोबत होते. पण आता ही रिएक्शन्स 824 केल्विन टेम्परेचरला होते, थोडा हायर टेम्परेचरला होते. आणि हा जो सेकंड हायड्रोजन आहे हा सुद्धा हा मोर पॉझिटिव्ह सोडियम काय करतो, डिस्प्लेस करतो आणि याच्यापासून काय तयार होते, सोडियम सल्फेट तयार होईल प्लस HCl. अशा प्रकारे लॅबमध्ये आपण सोडियम क्लोराईडची रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत करून काय तयार करत असतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करतो. आता हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे की नाही, तर दिस HCl गॅस कॅन बी ड्राय. आता हा गॅस, हा जो HCl गॅस असतो हा आपण काय करतो, ड्राय करतो. काय करतो, ड्राय करतो. तर तो ड्राय कशावरून पास करून करतो, तर हा HCl गॅस आपण सल्फ्युरिक ऍसिड यांच्यावरून पास करायचा, बरोबर आहे की नाही. कशावरून पास करायचा, पासिंग थ्रू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कशासाठी, ड्राय करण्यासाठी. त्यामध्ये जे मॉइश्चर वगैरे आहे ते सल्फ्युरिक ऍसिड ऍब्झॉर्ब करत आणि हा प्युअर ड्राय HCl गॅस तयार होईल. ठीक आहे. आणि हे इट इज कलेक्टेड बाय अपवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ एअरचं अपवर्ड डिस्प्लेसमेंट होईल. हायड्रोक्लोरिक ऍसिड हेलियर गॅस आहे तो खालच्या साईडनं सेटल डाऊन होईल आणि एअर हे वरतं डिस्प्लेस होईल. आणि अशा प्रकारे हायड्रोक्लोरिक ऍसिडचा जो गॅस असतो तो ड्राय गॅस आपण बाय पासिंग ऑन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड याच्यावर पास केल्यानंतर तो ड्राय केला जात असते आणि दॅट इज कलेक्टेड बाय अपवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ एअरचं अपवर्ड डिस्प्लेसमेंट करून ते कलेक्ट केल्या जात असते. तर अशा प्रकारे आपण लॅबोरेटरीमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, सोडियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ऍसिडचं रिएक्शन्स करून तयार करत असतो. आता यांच्या आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी पाहिजे. हे झालं यांचं प्रिपरेशन्स. ठीक आहे. बघा, प्रिपरेशन झाल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन क्लोराइड्स. हायड्रोजन क्लोराईडच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहू. म्हणून नेक्स्ट सेकंड पॉइंट आपला आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघू.
तर सर्वात पहिल्यांदा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे हा गॅसियस फॉर्ममध्ये असतो रूम टेम्परेचरला आणि कलरलेस गॅस असतो. तसंही आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पी ब्लॉकचे जे कंपाऊंड असतात ते कलरलेस असतात. जनरली डी आणि ए ब्लॉकवालेच कंपाऊंड कलर्ड असतात. त्याच्यामुळे इट इज कलरलेस अँड पंजंट स्मेलिंग गॅस. हा जो आहे HCl इट इज कलरलेस. हा कसा आहे? कलरलेस पंजंट स्मेलिंग गॅस. पंजंट स्मेलिंग गॅस हा कलरलेस आणि पंजंट स्मेलिंग गॅस आहे. ठीक आहे, म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍक्च्युअली रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेटमध्ये असते, कलरलेस गॅसियस स्टेटमध्ये, आणि यांचा पंजंट स्मेल किंवा पंजंट ओडर येत असते. इट इज इझिली लिक्विफाईड इन टू कलरलेस लिक्विड. है की नाही? इट इज इझिली लिक्विफाईड. इट इज इझिली लिक्विफाईड. हा इझिली लिक्विफाईड होत असतो इन टू कलरलेस लिक्विड. कलरलेस लिक्विड. कलरलेस लिक्विडमध्ये हा इझिली लिक्विफाय केले जात असते. याला थोडं थंड केलं की हा इझिली लिक्विफाईड होत असते. इट इज एक्स्ट्रीमली सोल्युबल इन वॉटर. खूप जास्त सोल्युबल आहे वॉटरमध्ये, आणि म्हणून आपण इथं सांगतो की इट इज एक्स्ट्रीमली सोल्युबल इन वॉटर. सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये हा हायली सोल्युबल आहे असं म्हटलं तरी चालतंय. एक्स्ट्रीमली म्हणायचं काय किंवा हायली सोल्युबल. हा हायली सोल्युबल असतो अँड इट आयोनाइज. तो वॉटरमध्ये काय होतो? आयोनाइज. इट ऍक्ट ॲज अ स्ट्रॉंग ऍसिड ऑन आयोनायझेशन ऑफ वॉटर. जसं आपण याचं वॉटरमध्ये टाकल्यानंतर आयोनायझेशन होते की हा स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होत असते. इट ऍक्ट ॲज ए स्ट्रॉंग ऍसिड. इट ऍक्ट ॲज स्ट्रॉंग ऍसिड. बघा कसं काय समजतं की हे स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून? जसं HCl गॅस जर आपण वॉटरमध्ये काय केला? डिझॉल्व्ह केला तर हे आयोनाइज होत असते. ते कम्प्लीट आयोनाइज होते. काय होते? कम्प्लीट आयोनाइज होते. आणि यांच्यापासून काय तयार होईल? हा H याच्यासोबत कंबाईन होईल, H3O पॉझिटिव्ह म्हणजेच H पॉझिटिव्ह तयार होईल आणि Cl निगेटिव्ह तयार होईल. आता हे जे ऍसिड आहे हे वॉटरमध्ये टाकल्यानंतर डिसोशिएट होऊन राहिला, आणि याचं जे डिसोशिएशन कॉन्स्टंट आहे 10⁻⁷, म्हणजे ही खूप मोठी व्हॅल्यू आहे 10⁻⁷. दॅट्स वाय इट इज हायली डिसोशिएटेड अँड हेन्स इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड इन ॲक्वियस सोल्युशन्स. हा ॲक्वियस सोल्युशन्स म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. आता याचं जे ॲक्वियस सोल्युशन असते, ॲक्वियस सोल्युशन ऑफ हायड्रोजन क्लोराइड इज कॉल्ड ॲज हायड्रोक्लोरिक ॲसिड. बघा लक्षात ठेवायचं आहे. इट्स ॲक्वियस सोल्युशन्स. याचं जे ॲक्वियस सोल्युशन असते, ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ हायड्रोजन क्लोराइड इज कॉल्ड हायड्रोक्लोरिक ॲसिड. आणि याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड, यालाच आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय म्हटलं आहे ते? तर हाय व्हॅल्यू ऑफ डिसोशिएशन कॉन्स्टंट इंडिकेट इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड इन वॉटर. है की नाही? आता जनरली जेव्हा आपण याचं लॅबोरेटरीमध्ये यूज करत असतो तर लॅबोरेटरीमध्ये आपण हा 37% HCl घेत असतो. दॅट इज 12 नॉर्मल. हा लॅबोरेटरी ग्रेड HCl असतो. ठीक आहे, म्हणजे याच्यात नाही 37% म्हणजे 37 ग्रॅम किंवा ml हे HCl असते आणि बाकीचं जे आहे ते वॉटर असते. म्हणजे असा या ग्रेडचा कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण लॅबोरेटरीमध्ये काय करत असतो? यूज करत असतो. आता याच्या केमिकल प्रॉपर्टी, हे तर झालं याच्या फिजिकल प्रॉपर्टी हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या. तर आता आपण यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बघा लक्षात ठेवायचं आहे. आता नॅचरली हा ॲसिड आहे, तर यांच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये हा बेस किंवा मेटल सोबत रिएक्शन करून यांचे जे कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन्स आहेत ते तर दाखवणारच आहे. त्याच्यामुळे पाठ करायचं कामच नाही. बघा थोडंसं टेक्निकली आपलं नॉलेज इन्क्रीज करा की ज्यावरती हा ॲसिड आहे तर यांची जर ॲक्टिव्ह मेटलसोबत रिएक्शन्स केली तर हायड्रोजन गॅस लिबरेट करल. यांची जर बेससोबत रिएक्शन्स केली तर सॉल्ट प्लस वॉटर तयार करल. यांची जर आपण
वीक ऍसिडचे सॉल्ट सोबत रिएक्शन्स केली तर सॉल्ट प्लस वॉटर प्लस पर्टिक्युलर गॅस लिबरेट होईल, आहे की नाही? या टाईपचे रिएक्शन्स होईल. म्हणजे नॉर्मली आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे ऍसिड आहे, म्हणजे ऍसिडच्या कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन तर नक्कीच दाखवणार तो, बरोबर आहे. आणि म्हणून आता आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ HCl च्या केमिकल रिएक्शन्स पाहू आपण. यासाठी मी चार्ट बनवतो पहिल्यांदा. तर यांची सर्वात पहिले आपण कोणासोबत रिएक्शन्स करू? अमोनिया सोबत. कोणासोबत? अमोनिया. सुरुवातीची यांची रिएक्शन्स आपण कोणासोबत करू? अमोनिया. सेकंड आपण यांची रिएक्शन्स विथ मेटल्स, ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन्स करू. कोणासोबत? रिएक्शन्स विथ मेटल्स. आपण जर यांची कोणत्याही ऍक्टिव्ह मेटल सोबत जर रिएक्शन्स केली तर ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन्स केली तर कोणता गॅस लिबरेट होत असते? हायड्रोजन गॅस. नॅचरल आहे, ऍसिडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहे की ऍसिड जर हायली रिएक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन्स केला तर ते मेटल हायड्रोजनला डिस्प्लेस करत हायड्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर थर्ड यांची न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स आहे, बेस किंवा यांच्यासोबत. थर्ड आपण यांची न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स म्हणजे ऍसिड बेस यांची रिएक्शन्स असते. तर हे न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स कोणासोबत करणार आहे? बेस सोबत तर करतेच. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. कोणासोबत? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिडचे सॉल्ट आणि बेस सोबत. हे कोणत्या रिएक्शन दाखवणार आहे? न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स. आणि एक सर्वात महत्वाची याची प्रॉपर्टी आहे, तर हा ॲक्वारेझिया तयार करतो. काय तयार करतो? ॲक्वारेझिया. ॲक्वारेझिया. आता हे ॲक्वारेझिया काय आहे सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे. 3 पार्ट ऑफ HCl and 1 पार्ट ऑफ HNO3 या सोल्युशन्सला आपण काय म्हणतो? ॲक्वारेझिया म्हणत असतो. तर when this mixture of hydrochloric acid, 3 part of hydrochloric acid and 1 part of nitric acid is called as aquaresia. बघा हे इतकं डेंजरस सोल्युशन आहे की इव्हन जे नोबल मेटल्स आहेत, नोबल मेटल्स म्हणजे कोणते? नोबल मेटल म्हणजे ज्यांच्यावर कोणाचीच ऍक्शन होत नाही, जसं गोल्ड आहे आणि प्लॅटिनम, याला सुद्धा हे काय करतात? डिझॉल्व्ह करतात. याला सुद्धा हे डिझॉल्व्ह करतात. कोण? ॲक्वारेजिया. 3 part of HCl and 1 part of HNO3 mixture is called as aquaregia. तर अशा प्रकारे आपण हे रिएक्शन साठी घेणार आहोत. तर एकदम सिंपल आहे, असं काही पाठ करायचं कामच नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे पहिले आपल्या चार्ट डोक्यात बसवा. आता 1 by 1 रिएक्शन समजून घेऊ. अमोनिया ऍक्च्युअली बेसच असतो. काय असतो? बेस. त्याच्यामुळे ऍसिड आणि बेसची रिएक्शन्स केली तर काय तयार होणार आहे? सॉल्ट. पण आता अमोनियाही गॅस आहे आणि HCl ही गॅस आहे, तर नुसतं सॉल्टच तयार होईल, वॉटर तयार होणार नाही. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला रिएक्शन्स ऑफ अमोनिया विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड या दोघांची रिएक्शन्स करू. तर सुरुवातीची आपली पहिली जी रिएक्शन्स आहे ती आता कोणासोबत आहे? रिएक्शन्स विथ अमोनिया या NH3 सोबत करू आपण. तर हा बेसच आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, अमोनिया बेस आहे. तर हे हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅस आणि अमोनिया गॅस जर आपण मिक्स केली तर यांच्यापासून हा कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल, 2 पेअर इलेक्ट्रॉन्स याच्यासोबत H पॉझिटिव्ह सोबत, आणि अमोनियम क्लोराईड तयार होईल. काय तयार होईल? अमोनियम क्लोराईड. तर हा जो व्हाईट फ्युम्स तयार करते, काय तयार करते? व्हाईट फ्युम्स. म्हणजे तुम्ही जर हा जो एक रॉड घेतला आणि या रॉडला जर कशामध्ये डीप केलं? या HCl च्या सोल्युशन मध्ये डीप केलं आणि अमोनिया या गॅसमध्ये जर पकडलं तर आपल्याला एक व्हाईट फ्युम्स निघताना दिसल. कशाच्या? दॅट इज द अमोनियम क्लोराइड्स. आणि म्हणून ही एक टेस्टच असल्यासारखी आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड वेन रिएक्टेड विथ अमोनिया इट गिव्स अमोनियम क्लोराइड ॲज अ व्हाईट फ्युम्स. ठीक आहे. ही रिएक्शन सुद्धा न्यूट्रलायझेशनच आहे. हा बेस आहे, हा ऍसिड आहे, हा काय बनवतो? सॉल्ट बनवतो. नॅचरल आहे. आता नेक्स्ट रिएक्शन्स आपल्याला कोणासोबत करायच्या आहे? रिएक्शन्स विथ मेटल्स. मेटल सोबत रिएक्शन्स करू आपण सेकंड. कोणासोबत? रिएक्शन्स विथ ऍक्टिव्ह मेटल. रिएक्शन्स विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ऍक्टिव्ह मेटल्स म्हणजे याच्यापेक्षा मोर रिएक्टिव्ह मेटल. कोणापेक्षा? हायड्रोजनपेक्षा. त्या ऍक्टिव्ह मेटल्स मध्ये आपण सोडियम, झिंक, आयर्न या टाईपच्या मेटलची रिएक्शन्स करू. कोणासोबत? सोडियम, झिंक, आयर्न या टाईपच्या मेटल सोबत रिएक्शन्स करू. तर हे काय करतील? HCl सोबत रिएक्शन्स करून हायड्रोजन गॅस लिबरेट करत. तर 1 by 1 ही रिएक्शन्स आपण क्लिअर करू. सर्वात पहिल्यांदा
बघा सर्वात पहिले आपण सोडियम मेटल सोबत रिएक्शन्स करू. कोणासोबत? एन मेटल सोबत. तर एन मेटल मोर रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा? HCl पेक्षा. म्हणून आपण जर सोडियम मेटलची रिएक्शन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर केली तर नॅचरल काय होणार आहे? हा सोडियम मोर पॉझिटिव्ह आहे, हायड्रोजनला डिस्प्लेस करेल आणि सोडियम क्लोराईड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस असं होणार आहे. त्याच्यामुळे इथे टॉईस करावं लागेल, इथे टॉईस करावं लागेल, इथे टॉईस करावं लागेल. सिमिलरली आपण जर रिएक्शन्स कोणासोबत केली? कोणत्या मेटल सोबत केली? झिंक मेटल. आता झिंक मेटल डायव्हॅलंट आहे माहिती आहे तुम्हाला. झिंक मेटलची रिएक्शन जर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली आपण, आहे की नाही, तर तो काय करेल? या हायड्रोजन्सला डिस्प्लेस करून टाकेल, काढून टाकेल तिथून मोर पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि झिंक क्लोराईड तयार होईल प्लस लिबरेशन ऑफ H2 गॅस. त्याच्यामुळे आपल्याला इथे टॉईस करावं लागेल. त्यानंतर हीच रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? Fe मेटल सोबत. आयर्न हा सुद्धा मोर पॉझिटिव्ह मेटल्स आहे कोणापेक्षा? या हायड्रोजन्स पेक्षा. त्याच्यामुळे Fe ची रिएक्शन्स आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली तर फेरस क्लोराईड तयार होईल. काय तयार होईल? FeCl2 विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. अशा प्रकारे आता फर्दर याचं फेरिक क्लोराईड पासून हे प्रिव्हेन्शन करेल कोण? हायड्रोजन गॅस. तर अशा प्रकारे तर लिबरेटेड हायड्रोजन प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ फेरिक क्लोराईड. हे याचं फेरिक क्लोराईड मध्ये कन्व्हर्शन होऊ देणार नाही. फेरिक क्लोराईड पासून कन्व्हर्शन होण्यापासून प्रिव्हेंट करेल. कन्व्हर्शन होण्यापासून प्रिव्हेंट करेल. काय करेल? प्रिव्हेंट करेल कोण? हा हायड्रोजन गॅस. आणि म्हणूनच अशा प्रकारे हे रिएक्शन्स आपण मेटल सोबत करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिएक्शन्स विथ कोणासोबत पाहू आता? न्यूट्रलायझेशन्स रिएक्शन्स. अलग अलग वीक ऍसिडचे सॉल्ट जे आहेत यांच्यासोबत रिएक्शन्स करू म्हणजे न्यूट्रलायझेशन्स रिएक्शन. थर्ड रिएक्शन्स म्हणजे आता आपण न्यूट्रलायझेशन्स रिएक्शन्स कोणत्या आहेत? न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स. तर ऍसिड आणि बेसची रिएक्शन्स म्हणजे सॉल्ट प्लस वॉटर तयार होते. आता कोणासोबत करणार आहोत आपण? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड्स. आता वीक ऍसिडची जेवढी काही सॉल्ट आहे ते यांच्यासोबत रिएक्शन्स करू आपण आता. तर सर्वात पहिला वीक ऍसिडचा सॉल्ट घेऊ आपण सोडियम बाय सल्फाइड. कोणता घेऊ? सोडियम बाय सल्फाइड घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. कोणासोबत घेऊ? पहिली रिएक्शन्स सोडियम बाय सल्फाइड. काय नाव आहे? सोडियम बाय सल्फाइड. ITE SO3 असल्यामुळे प्लस याची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत आपण? बघा लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत करणार. काय होणार आहे? नॅचरली हा जो सोडियम आहे की नाही, हा या हायड्रोजन्सला काढून टाकेल. ठीक आहे. काय करणार आहे? इथे सॉल्ट प्लस वॉटर प्लस SO2 निघून जाईल. आता सॉल्ट कोणतं तयार होईल? NaCl. इथे सॉल्ट तयार होणार आहे. सॉल्ट हा हायड्रोजन एक ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल H2 आणि SO2 गॅस काय होईल? लिबरेट होईल. बघा इंटरेस्टिंग आहे की जो वीक ऍसिडचा सॉल्ट असतो तो जर आपण HCl सोबत रिएक्शन्स केली तर सॉल्ट प्लस वॉटर प्लस पर्टिक्युलर गॅस रिलीज होईल. जसं एक दुसरं उदाहरण घेतो मी. जसं H2CO3 सोडियम कार्बोनिक ऍसिड घेऊ आपण. बरोबर आहे. सोडियम बायकार्बोनेट हा एक वीक ऍसिडचा सॉल्ट घेतला आणि यांची रिएक्शन जर आपण HCl सोबत केली तर पुन्हा तसंच हा NaCl सॉल्ट तयार होईल. NaCl सॉल्ट प्लस वॉटर हा हायड्रोजन एक ऑक्सिजनला घेऊन जाईल. सॉल्ट प्लस वॉटर प्लस CO2 गॅस रिलीज होईल. बरोबर आहे की नाही? तसंच आपण जर सोडियम कार्बोनेटची रिएक्शन्स केली कोणासोबत? सोडियम कार्बोनेटची रिएक्शन्स केली हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत तर काय होणार आहे? सोडियम क्लोराईड तयार होऊन जाईल, वॉटर निघून जाईल आणि कार्बन डायऑक्साईड निघून जाईल. त्याच्यामुळे काय होणार आहे? टॉईस NaCl सॉल्ट प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड. तर अशा हे सिंपल रिएक्शन्स आहेत. बरोबर आहे की नाही? आता काही बेस सोबत रिएक्शन्स करू. कशासोबत करू? बेस सोबत. म्हणजे काही बेस आपण जर घेतले तर बेसमध्ये खूप सारे बेस घेऊ शकता तुम्ही. जसं MgOH/2 आहे की नाही, CaOH/2 आहे की नाही, NaOH. या कोणत्याही बेस सोबत रिएक्शन्स केली तर सॉल्ट प्लस वॉटर तर तयार करणारच आहे, नॅचरल आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण MgOH/2 सोबत घेऊ. कोणाची रिएक्शन्स? HCl ऑन रिएक्शन्स विथ MgCl2 आहे की नाही. सो MgOH/2 बेस सोबत रिएक्शन्स करू. तर ही रिएक्शन्स कोणती आहे? न्यूट्रलायझेशन्स रिएक्शन्स आहे की नाही. तर काय होणार आहे? सॉल्ट प्लस वॉटर हा MgCl2 तयार होईल प्लस H2 निघून जाईल. काय होईल? MgCl2 सॉल्ट प्लस
वॉटर तयार आहे की नाही. सिमिलरली तुम्ही हे जर कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन्स केली या बेस सोबत कोणाची रिएक्शन्स केली HCl ची, तर नॅचरली काय होणार आहे कॅल्शियम क्लोराईड आणि हे वॉटर म्हणून सॉल्ट प्लस वॉटर तयार होईल. ते ही सोप्या रिएक्शन्स आहेत. तसंच आपण HCl ची रिएक्शन जर NaOH सोबत करतो म्हटलं तर सॉल्ट प्लस वॉटर न्यूट्रलायझेशन रिएक्शन सोडियम क्लोराईड प्लस H2. सिंपल आहे. कोणताही ऍसिड जर बेस सोबत रिएक्शन्स केलं तर सॉल्ट प्लस वॉटर तर तयार करणारच आहे. तर हे झाल्या रिएक्शन्स विथ कोणासोबत विथ ऍसिडचे सॉल्ट आणि काही बेस. फायनली ऍक्वारेजिया. ऍक्वारेजिया हे महत्वाचा पार्ट आहे की ऍक्वारेजिया म्हणजेच काय असते 3 पार्ट ऑफ HCl and 1 पार्ट ऑफ HNO3. म्हणून नेक्स्ट महत्वाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकते ऍक्वारेजिया. ऍक्वारेजिया कशाला म्हणत असतात की 3 पार्ट ऑफ HCl and 1 part of HNO3 मिक्सचर इज कॉल्ड ॲज. या मिक्सचरला आपण काय म्हणत असतो मिक्सचर इज कॉल्ड ऍक्वारेजिया. आणि हा इतका डेंजर सोल्युशन आहे की डिझॉल्व द नोबल मेटल्स लाईक गोल्ड प्लॅटिनियम यांच्यासोबत रिएक्शन्स करते. फॉर एक्झाम्पल आपण आता गोल्ड सोबत रिएक्शन्स करू. गोल्डला डिझॉल्व करत असते. जसं आपण रिएक्शन्स घेत असताना 4H पॉझिटिव्ह 4Cl निगेटिव्ह आणि प्लस म्हणजेच आपण हे जे मिक्सचर घेतो त्यामधले आयन्स फॉर्ममध्ये घेतले आणि NO3 निगेटिव्ह असं जर रिएक्शन्स केली तर हे AuCl4 तयार होईल. AuCl4 एक कॉम्प्लेक्स तयार होईल प्लस हे जे 4 हायड्रोजन्स आहेत ते ऑक्सिजनला घेऊन जातील. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला काय भेटेल टॉईस H2O प्लस NOS. तर अशा प्रकारे हे गोल्डच्या सोल्युशन मध्ये कन्वर्ट करते कोण दॅट इज द मिक्सचर ऑफ ऍक्वारेजिया. हे काय आहे ऍक्वारेजिया. हे ऍक्वारेजिया जे सोल्युशन आहे ना तर हे या गोल्डला सुद्धा काय करते डिझॉल्व करते. इव्हन हा प्लॅटिनियम मेटल जो आहे या प्लॅटिनियम मेटलला सुद्धा हे डिझॉल्व करते. तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजन वगैरेचं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आहे की नाही. इथे आपण 4 NO3 घेतो. वरच्या ह्याच्यात एकच NO3 घेतला आहे आणि 18 क्लोरीन घ्यायचे आहे. क्लोरीन आयन्स 18 क्लोरीन आयन्स. तर वी गेट प्लॅटिनियम कॉम्प्लेक्स तयार होईल. काय भेटेल आपल्याला 3PtCl6 डायनिगेटिव्ह हा कॉम्प्लेक्स तयार होईल आहे की नाही. अशा प्रकारे ते इथे आपण काय करू 18 क्लोरीन पाहिजे म्हणून थ्राईस इथे थ्राईस PT घ्यावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर 16 हायड्रोजन्स आणि हे 12 हायड्रोजन्स यांच्या म्हणून 8H2O निघून जाईल. 8H2O इथे लिबरेट होईल आणि फायनली आपला जो NO आहे तो 4NO तयार होईल. तर अशा प्रकारे हे प्लॅटिनियम मेटलला जे नोबल मेटल्स आहेत त्याला सुद्धा काय करू शकते डिझॉल्व करते. गोल्ड मेटलला सुद्धा डिझॉल्व करत असते. म्हणून या मिक्सचरला काय म्हणत असते ऍक्वारेजिया इज द सोल्युशन्स विच डिझॉल्व द इनर्ट मेटल्स. जे इनर्ट मेटलला सुद्धा काय करते डिझॉल्व करत असते. फायनली आपण काय करणार आहोत युजेस ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्या हायड्रोक्लोरिक ऍसिडचे फायनली यांचे युजेस म्हणजे तुमचा हा जो सेक्शन आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड तो कम्प्लीट होऊन जाईल. बरोबर आहे. तर फायनली आपण पाहणार आहोत युजेस ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडचे युजेस HCl चे युजेस पाहणार आहोत. आता तुम्हाला तर माहिती आहे HCl हा लॅबोरेटरीमध्ये तर आपण यूज करत असतो. इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन. बघा लक्षात ठेवायचं इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ काय काय तयार करण्यासाठी क्लोरीन त्याच्यानंतर अमोनियम क्लोराईड यासारखे जे कंपाऊंड्स असते हे तयार करण्यासाठी याचा यूज होत असते. इट इज ऑल्सो यूज फॉर द प्रिपरेशन्स ऑफ ग्लुकोज. इट इज also used for preparations of glucose. आपण ग्लुकोज तयार करू शकतो फ्रॉम स्टार्च. स्टार्च पासून जेव्हा आपण ग्लुकोज तयार करतो तर त्यावेळेस आपण HCl यूज करतो. ठीक आहे. ते त्यानंतर इट इज यूज फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ ग्लू फ्रॉम बोन्स आहे ना. फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ glue
ग्लू फ्रॉम बोन्समधून ग्लू एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठीही आपण HCl चा यूज करू शकतो. अँड प्युरिफिकेशन ऑफ बोन ब्लॅक असा यांचा यूज होत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट इन मेडिसिन अँड लॅबोरेटरी रिएजंट्स, हा मेडिसिन मध्येही यूज होत असतो. लॅबोरेटरी रिएजंट इट इज यूज ॲज लॅबोरेटरी रिएजंट. तर जनरली तुमचं कोणत्याही याच्यात यूज विचारला तर लॅबोरेटरी रिएजंट म्हणून तर तो राहतोच आहे की नाही. इट इज यूज इन मेडिसिन है ना, इट इज यूज इन मेडिसिन तयार करण्यासाठी याचा यूज होत असते बराचसा. त्यानंतर इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लुकोज तर झालेलंच आहे आपलं आहे ना. तर अशा प्रकारे हे हायड्रोक्लोरिक ॲसिड बरेचसे कंपाऊंड्स तयार करण्यासाठी यूज होत असते. इट इज ऑल्सो यूज फॉर द प्रिपरेशन्स ऑफ ॲक्वारेजिया विच डिझॉल्व द गोल्ड अँड प्लॅटिनियम, जे गोल्ड आणि प्लॅटिनियमला काय करत असतो, डिझॉल्व करत असतो. तर अशा प्रकारे हे हायड्रोक्लोरिक ॲसिड जो सेकंड कंपाऊंड होता 17 ग्रुप एलिमेंटचा, तो आपण इथे काय केला, थोडाफार कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हाच मी व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये पुन्हा अपलोड करतो. ज्यांचं नेटवर्क डाऊन असेल किंवा ज्यांना झूमवर आपल्या समजलं नाही आहे तर ते पुन्हा याला काय करू शकतात, पाहू शकतात आणि त्यांचं प्रिपरेशन्स बोर्ड एक्झामसाठी करू शकतात. ओके, ठीक आहे. याच्यानंतर उद्याला आपण इंटर हॅलोजन्स कंपाऊंड कंप्लीट पाहू आणि फायनली ऑक्सो ॲसिड स्टडी करू. म्हणजे हे 17 ग्रुप एलिमेंटचे पूर्ण कंपाऊंड्स डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत.